नमस्कार, माझं नाव सोनाली कदम आहे. गेली 14 वर्ष मी सोनीगरा कॉर्पमध्ये रुजू आहे. 2011 साली मला संधी मिळाली सोनीगरा कॉर्पमध्ये येण्याची. मी ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून इथे काम केलं आहे. 10 ते 12 वर्ष मी रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. त्यानंतर मला सरांनी संधी दिली अकाउंट्सचं बद्दल जी-एस-टी, टी-डी-एस जे टॅक्सेशन आहे ते शिकण्याची. ते शिकले. माझ्यासाठी एक ते चॅलेंजिंग होतं, की कारण का तेवढं माझं सोपं नव्हतं. कारण का माझं जे बॅकग्राऊंडच होतं ते ॲक्च्युअली कॉमर्समधनं झालेलं नव्हतं. माझं बी-एडमधनं झालेलं होतं आणि हे शिकणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी टफ फाईट होती. पण जे सरांनी सपोर्ट केलाय मला, ते जी एक संधी दिली आहे, ती संधीचं मी सोनं केलं आणि आज मी ॲज अ अकाउंटंट म्हणून इथे रुजू आहे. गेली 6 वर्ष झाले मी ॲज अ अकाउंटंट म्हणून आहे, ॲज अ कॅशियर म्हणून आहे इथे. आणि सोनीगरा कॉर्पमध्ये म्हटलं तर हे एक आमचं दुसरं घरच झालेलं आहे. म्हणजे एक सेफ झोन म्हणतात त्या प्रकारेच आहे. कारण का इथे जे आमचे डायरेक्टर आहेत रमेश सोनीगरा, त्यांनी आम्हाला मुलीसारखं ट्रीट केलेलं आहे. आणि सचिन सर, राजीव सर यांनी आम्हाला खूप संधी दिली आहे. चुकलं जरी असेल तर त्याच्यापासून पण आमच्यासाठी ते एक आव्हान होतं शिकण्याचं, नवीन काही शिकण्याचं. आणि इथून पुढे पण हे आव्हान स्वीकारू आम्ही आणि त्यातनं पण शिकू. आणि अजून दुसरं टीमबद्दल बोलायचं झालं तर टीम आमची खूप सपोर्टिंग आहे, केअरिंग आहे. तसे सर पण आमचे खूप केअरिंग आहे आणि टीमने पण खूप शिकवलं आहे ह्यामध्ये. आणि बरंच रोज एक नवीन चॅलेंज असतं, एक रोज नवीन शिकायचं असतं. आणि सोनीगरा कॉर्पमध्ये मी ॲज अ एम्प्लॉयी म्हणून पण आहे आणि ॲज अ कस्टमर म्हणून पण आहे. 2017 मध्ये जो नील अंगण म्हणून जो न्यू प्रोजेक्ट आला होता, त्यामध्ये आम्ही एक फ्लॅट घेतला होता. आमचे जे रिलेटिव्हज होते त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं त्याबद्दल, की त्यांची कामाची क्वालिटी वगैरे चांगली आहे. परत कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर 2 फ्लॅट आम्ही अजून इथे घेतलेले आहे सोनीगराच्याच प्रोजेक्टमध्ये. आणि अजून जे चिंचवड, रावेत आणि मुशीमध्ये जे प्रोजेक्ट आहेत त्याबद्दल सुद्धा तिथे पण कॉन्ट्रिब्युशन करू असं इच्छा आहे. आणि इथून पण पुढे जे सोनीगरांनी संधी दिली तर आम्ही अजून थोड्या वर्ष काम करण्याची इच्छा आहे. आणि इतक्या वर्ष साथ दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. थँक यू.